हात वरती. 2 नंबरची कुस्ती आजच्या मैदानामधली खट्ट आणि काटा कुस्ती निकाली होणार. 1 नंबरच्या दोन्ही पैलवान आकड्यावरती या. ए सुदर्शन सुदर्शन खोतकर चल लवकर. आणि संतोष पिसाळ महाराज चॅम्पियन पंच 2 नंबरच्या कुस्तीला. तगडी कुस्ती आणि तगडे पंच. हॅलो 1 नंबरचे पैलवान फेटे बांधणारे सुदर्शन दोघेही. खोतकर तुमचाही सन्मान तयारी राहिलेला करून आकड्यावरती या. आहे. फेटे बांधणारी दोघे त्यांचा सन्मान राहिलेला आहे. तो एक सन्मान घेणं गणेश गरजेचं आहे. कुमकुले लवकर यायचंय आता. 2 नंबरची कुस्ती लागलेली आकड्यावरती आला. जशा प्रकारे आज या ठिकाणी मैदान होत आहे तशाच प्रकारे राजबाग पीर सुदर्शन साहेब खोतकर आला महाराज आकड्यावरती. यात्रेनिमित्त या ठिकाणी अशाच प्रकारचं मैदान घेण्यात यावं अशा प्रकारे ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे. राजबाग पीर साहेब महाराज यात्रेनिमित्त अशाच प्रकारचं मैदान घेण्याचं या ग्रामस्थांच्या वतीने सूचित करण्यात येत आहे. रणजित अण्णा जाधव आपण आकड्यावरती जायचं या. गणेश कुरकुरे आलाय का? आलाय का? पहिला तुला आल्या भेटला. बेगवानचे उद्योजक युवा नेते रणजित अण्णा फोटो घ्या. कुस्ती चालू झाली 2 नंबरची. गणेश लवकर यायचं. काय करतोय नागे तिकडे देव. पंचानी फिरत राहायचंय आतल्या. लवकर या गणेश कुणकुले. लगेच यायचं थांबायचं नाही आता. शांतता आणि स्तब्धता. अर्थ खातं सांभाळणारे आजच्या मैदानचे शेवटची कुस्ती त्यांच्या हस्ते लागण. आखाड्यावरती जायचं या. आणि फार मोठी जबाबदारी त्यांनी सांभाळली होती आज. हर्षद शेलार शिवराजराव उनवणे. हो वाघ साहेब. हो अण्णा गायकवाड विजयी झालेला आहे. आणि युवा उद्योजक युवा नेते बिगवनचे रणजित अण्णा जाधव आखाड्यावरती आलेले त्यांचं स्वागत. शाबाश 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 शाबाश. रणजित भैया शिवराजराव उनवणे बाळू वाघ हर्षदजी शेलार गणेशजी कांबळे अंकुश वाघ तात्यासाहेब आडाव आणि रणजित अण्णा जाधव यांच्या हस्ते शेवटची कुस्ती लागणार आहे. आणि गोपाळ वसत तर आहेतच. रणजित अण्णांना मानाचा फेटा बांधून सन्मानित केलेला आहे. अण्णासाहेब फेटा काढायचा नाही. ज्यांच्या हस्ते खऱ्या अर्थानं आर्थिक नियोजन झालं त्यांच्याच हस्ते शेवटची कुस्ती मान्य श्री अनिल शेठ काळंगे यांच्या सूचनेनुसार लावण्यात येत आहे. हा एक सन्मान आहे. जशा प्रकारे हलगेवालेही महत्त्वाचे फेटेवाले महत्त्वाचे त्याचबरोबर आर्थिक नियोजन आणि मैदान बनवणारेही महत्त्वाचे आहेत. गणेश बाबा चल लवकर. उद्या 26 तारीख उद्या चतुर्थी का रे आजा. ए गणेश चल लवकर. आला का? चल 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 लवकर लवकर लवकर. आला 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 आला. सातारा जिल्ह्याचा वाघ येतोय. गणेश कुणकुले नाव त्या बोराचं. तो भावानी कुस्त्या केल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला आणि 97 किलो गटाला नंबर काढला. सातारा जिल्ह्याला पदक मिळवून दिलं. या पोरानं टाळ्या करा या पोरासाठी सगळ्यांनी. गणेश कुणकुले आला. नागेशचा अतिशय जीवलक दोस्त होतो नागेश गायकवाडचा. शाहूपुरी तालीम कोल्हापूर. गणेश अरे गणपती पावला असता मला आतापर्यंत. सातारा जिल्ह्यातला पहिला पिंपरी राजग्याची पिंपरी. कधी त्या मसवळ गोंदावली भागात गेला तिथून अगदी 4-5 किलोमीटर अंतर या पोराचं गाव आहे. नागेश गायकवाडचा सन्मान झालेला.
दत्ता गायकवाड आकड्यावरती या. शाबास 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 शाबास. शाबास. एक नंबरचे दोन्ही पैलवान आलेले पुढे चला. गणेशनं नागेशला कानमंत्र दिलेला आहे. बाळा तयारी कर, तुझे दिवस आहे. चला अर्थ कमिटी. फक्त 2 वर्ष, काही कमी पडून देणार नाही. सतीश नाना दत्ताबा. काळंगे आकड्यावरती चला. तू मागायचं आणि दत्ताबानं द्यायचं. माजी फक्त 2 सरपंच वर्ष कष्ट कर. अर्थ कमिटी चला. या बिगवनचं जिंतीचं नाव मोठं कर रे बाळा. माजी सरपंच मान्य श्री गणेशजी वायदंडे यांना गोपाळ वाबळे विनंती चला. की आपण गणेश वायदंडे पाठ्यामागच्या बाजूला, अनिल शेठ पाठीमागनं हाक मारा त्यांना. विनंती आहे गणेश शेठ. चला, सरपंच चला लवकर. सरपंच चला. संपूर्ण अर्थ खातं उद्या पेपरला फ्रंट पानावर बातमी येणार दत्ताबा आजच्या गायकवाड. मैदानची. आबा फोटो कुठे? टिपून घ्या, पत्रकाराला असेल तर टिपून घ्या. काय कुस्त्या झाल्या आणि काय मैदान जोडलेला. 1 नंबर कुस्त्या आणि 1 नंबर मैदान. तक्रारवाडी. आता लवकरच पैलवान अजय कोथमिरे कुस्ती कोच बिगवनला कुस्तीचं मैदान घेणार. त्यांचे सगळे सहकारी. बघूया शिवराज येतोय का. ए मध्ये हलगीवाल्या घ्या. हलगीवाले जपून मानले, हलवू नको तू तिकडं. हॅलो, युवा व्यवस्थित आहे ना? जाऊ नका तुम्ही, थांबा. 1 नंबरची कुस्ती लावण्यासाठी पाहुणे आखाड्यावरती आलेले, मान्यवर आखाड्यावरती आलेले. उजनी ज्वेलर्स आयोजित अनिल शेठ काळंगे माजी सरपंच तक्रारवाडी त्यांच्या सहकार्याने घेतलेलं मैदान. आणि या मैदानात 1 नंबरची कुस्ती लावण्यासाठी सर्वच मान्यवर आलेले. अर्थ खाता आलेला. पिशवी सांभाळा, पडून देऊ नका काय त्यातलं. संपलं नाही. आमचे किशोर भाऊ आहेत आमच्यावर लक्ष द्यायला. किशोर भाऊ काळंगे. हो 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 हो. मध्ये कुस्ती करा पैलवान. किशोर भाऊ तुम्ही मोबाईल नंबर बदलून टाका, म्हणजे टेन्शन कमी होऊन जाईल तुमचं. दोन्ही कुस्त्या चालू आहे त्या. आता पावसाळा लागेल त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. 1 नंबरची कुस्ती. सुदर्शन कोतकर हातवरती कर. नगरचा पैलवान गणेश कुनकुले शाहूपुरी तालीम. 1 नंबरची कुस्ती लागली पाहुण्यांच्या हस्ते. मध्ये कुस्ती 1 करायची लाखाची मनीष. कुस्ती. ए ऐका, वसतचा ऐका. सोड. शाबास शाबास शाबास. हरगीबट्टू जिंती का. कुस्ती चालू झाली. कडेला बसलेले पैलवान जपून बसा. आज मध्ये त्या घ्या. निसर्गानं सुद्धा साथ दिलेली अनिल शेठ काळंगेच आहे. नाहीतर मगाशीच गरजच होतो चांगलं वाटायचं, येतोय आता. पण त्यानंही साथ दिलेली, त्यालाही काळजी या पैलवानची. सत्य संकल्पाचा दाता सखा भगवंत म्हणतेला. अंगीकारल्या श्रद्धेवर निष्ठा असेल, कष्ट करायची तयारी असेल तर तो परमेश्वर सुद्धा साथ देत असतो. आणि खरोखर पहिल्यांदाच एवढं सुंदर मैदान तुम्ही घेतलं तुमच्या सहकार्याने. ही माती कधी तुम्हाला काही कमी पडून देणार नाही. मी कायमच प्रत्येक मैदानाला म्हणायचो, तक्रारवाडीचे सुपुत्र अनिल शेठ काळंगे. डोंगरा एवढा माणूस, डोंगरा एवढा माणूस, काय कमी. पहिलं काही नव्हतं.
आता भरपूर मित्रपरिवार एवढा आहे की मोजमाप नाही. फार मोठं मित्रांनी सहकार्य केलेला. पुढल्या वर्षी आणखीन चांगलं मैदान करा या शुभेच्छा देतो. निश्चित तुम्ही करणार, कारण आजचं तक्रारवाडीचं मैदान खूप चांगलं झालेलं आहे आणि हे मैदान या सीझनचं शेवटचं मैदान. संपली मैदानं. उद्या सोलापूर जिल्हा 27 तारीख कोरडवाडीला असलम काजीनं मैदान घेतलेले वाढदिवसाच्या निमित्तानं. सुप्याला मैदान आहे 27ला. उरुस 25, 26, 27 उरुस आहे सुप्याचा. 27ला मैदान आहे. 4 वाजता मैदान चालू होणार. ख्वाजा शाह मंसूर शाह बाबाचा उरुस. मंसूर युथ कमिटी ते सगळं नियोजन करत असते यात्रेचं बऱ्यापैकी. आणि खूप चांगली टीम आहे ती. मला त्या युथ कमिटीचं एवढं काही कार्यक्रम आवडतात की खूप चांगलं नियोजन ते करत असतात. कुस्त्या छोट्या असतात. डोक्याला डोकं लावून झालं कुस्ती करा पैलवान पलीकडं. ताकदीचा अंदाज घ्यायचं काम संपलं. आता कुस्ती करा, डाव करा, गतिमान कुस्ती करायची. कुस्ती निकाली झाल्याशिवाय सुटल्या जाणार नाही. त्या शेवटच्या दोन्ही कुस्त्या आता निकाली कुस्ती करा. कुस्ती निकाली झाल्याशिवाय सुटली जाणार नाही. कुस्ती हिरून लावली गोपाळ वाजतात तुम्ही. कारण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ओपन गटातून लढणारे पैलवान आहेत. नोंद घ्या ती दोघं पण. नगर जिल्हा विरुद्ध सातारा जिल्हा कुस्ती लागली पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात 1 नंबरला. पटाची होल दाखवली. इकडे अजून अंदाज घेण्याचं काम चाललेलं आहे. प्रसाद कुस्ती करा, मनीष कुस्ती करा. आता तुमच्या भात्यातले बाण काढा, धनुष्यावर योजना करा, आकडी लावण्याचा प्रयत्न. प्रसाद हे आक्रमक झालेला आहे, मनीष हे आक्रमक झालेला आहे आणि कब्जा मनीष रायतेकडे आलेला आहे. तोंड फिरवा. आपण सज्जन पैलवान आहे. थांब सुभाष दादा, तू चांगला कुस्तीचं तोंड फिरवा. पंच आहेत ना तिथं. हा, ऐकतात ते दोघं. पंचांनी सांगायचं असतं. चला गणेश, सुदर्शन, आक्रमक, गतिमानता महत्वाची. आता इथून पुढं स्पर्धेत चमकायचं असेल तर 6 मिनिटाची कुस्ती. फक्त 6 मिनिटं असतात. तुम्हाला माहिती महाराष्ट्र केसरीला तुम्ही लढलेला आहात ओपन गटातून. दोघंही सातारा जिल्ह्याकडून लढला तो गणेश कुनकुले. सातारा जिल्ह्याकडून प्रतिनिधित्व केलं महाराष्ट्र केसरीसाठी. आणि नगर जिल्ह्याकडून लढला, नगर जिल्ह्याकडून प्रतिनिधित्व केलं त्या सुदर्शन कोतकरनं. खरोखर चांगला पैलवान आहे. शिवराम दादा तालमीमध्ये सरावाला आहे. दोघांनाही सद्गुरू भेटलेले. एकाला रवींद्र पाटील बाणगेकर, एकाला अभिजित दादा कटके. येतोय बिग वनला मैदानला अजयच्या. हो, कब्जा घेतला गणेशना आणि आणि निघाला 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 निघण्याचा प्रयत्न चालू आहे. थापर लावतोय पायावर गणेश. पापण्या मिटूच नका. अतिशय गरीब घरातला पोरगा. राहिला घर नाही, खायला खुराक नाही. नोंद घ्या सगळ्यांनी. अतिशोक्ती नाही, वस्तुस्थिती बोलतोय त्या पोराची. गरीबा घरचं पोरगा, पिंपरीचं, राजग्याची पिंपरी, मसवड जवळ. खूप गरीब घरातला पैलवान. आज कष्टाच्या जोरावर सगळ्या महाराष्ट्रात नाव करून ठेवलंय गणेशनं. सुदर्शननं सुद्धा. सुदर्शन अतिशय चांगल्या घरचा पोरगा, नम्र पैलवान आहे. एक विनयशील पैलवान आहे तोही. कधीही कुस्ती करताना गडबड करत नाही तो. शांत डोक्यानं लढत असतो. अनेक स्पर्धा बघितल्या मी, कुस्त्या त्याच्या बघितल्या. अतिशय थंड डोक्यानं लढणार. गुण गेला तर गडबड करणार नाही. एक शांत आणि संयमी पैलवान आहे तो सुद्धा. मनीष रायते पैलवानांनी घोटना ठेवलेला आहे. कुस्ती निकालीच होणार. मनीषनं कब्जा घेतलेला आहे. पलीकडे गणेश कुनकुले. ओ, टाळ्या 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 टाळ्या. खालून धोका दिला. सुदर्शन कोतकर नाव त्या पोराचं. शिवरामदादा तालीम, बरोबर ना रे? शिवरामदादा तालीम पुणे.
हिंद केसरी अभिजित कटकेचा पठ्ठा विजय झालेला. हो हो हो. केले तुकानी झाले माका, खालून ठोका दिला सुदर्शन. खूप चांगली कुस्ती केली गणेश कुणकुणेला सुद्धा, चांगली टक्कर दिलेली. पण जो जीता वही सिकंदर. यामध्ये कुस्ती घ्या. जिथं जिथं कुस्तीचं मैदान असतं तिथं बजरंग बली हजर असतो. सर्वांनी एकदा बजरंग बलीचा जय जयकार करायचा आहे. बोला बजरंग बली की जय. बोला बजरंग बली की जय. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. थांबा, अरे वा. अजून एक कुस्ती होती. कुस्ती होती अजून 2 नंबरची कुस्ती चालू आहे. बसून घ्या, दोन बसून नंबरची घ्या. कुस्ती होती, थांबा. 2 नंबरची कुस्ती चालूच आहे. उजनी परिवाराच्या वतीनं इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय दत्तात्रय मामा भरणे यांच्या वाढदिवसाच्या हर हर निमित्तानं महादेव. आयोजित केलेलं हे निकाली कुस्त्यांचं मैदान या ठिकाणी मैदान संपन्न होत जाहीर करतो. आहे. सर्वांना आपण सर्व कुस्ती हार्दिक शौकीनांनी या आभार. ठिकाणी उपस्थित राहून अतिशय शांतपणे हे कुस्त्यांचं मैदान